नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला साइड पार्ट कसे जोडायचे आहेत आणि बाही कशी जोडायची आहे, मुंड्याखालील भाग खालीवरती का होतात, साइड फिटिंग का सरळ रेषेत येत नाही, या सर्व गोष्टी आपल्याला इथं चेक करून घ्यायच्या आहेत। आणि परफेक्ट ब्लाउजची फिटिंग येण्यासाठी आणि प्रॉपर ब्लाउजला फिनिशिंग येण्यासाठी कोणत्या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करायचे आहेत हे मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे। तर त्याच्यासाठी मैत्रिणींनो, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून सबस्क्राइब करा। तर मग हे जे काही पार्ट आहेत मी सर्व अस्तरवरती जोडून आणि एक्स्ट्राच्या भागाची कटिंग करून घेतली। नंतर मग सर्व पार्ट आपल्याला अशा पद्धतीने चेक करायचे। जो काही बॅक पार्ट आहे त्याचा मी बरोबर मध्ये सेंटर काढून घेतला आणि त्याच्यावरती जे काही फ्रंट साइडचे दोघंही पार्ट आपण तयार करून घेतलेले आहेत। नंतर मग जो काही मध्ये सेंटर आहे त्याच्यावरती आपल्याला ठेवायचे आहेत। परंतु मग जे काही सर्वात आधी मी जी आयपट्टी आहे ती सोडून आणि छातीचा चौथा भाग आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन चेक करून घेतलं। त्याच्यानंतर परत कमर सुद्धा सेम त्याच पद्धतीने आयपट्टी सोडून कमरेचा चौथा भाग आणि जे काही तुमचं शिलाई मार्जिन असेल ते मी चेक करून घेतलं। दुसरा पार्ट सुद्धा तर ही हुकपट्टी आहे ही पुढच्या बाजूला 1/2 इंच इतकी सोडायची आणि मग जो काही आपला शिलाई मार्जिन आहे तो चेक करायचा। जो काही एखादा साइडचा पार्ट कमी जास्त वाटत असेल तर तो सरळ रेषेत आपल्याला बरोबर कट करायचा। तर कोणतीही साइज असली तर ह्या गोष्टी आपल्याला काळजीपूर्वक चेक करून घ्यायच्या आहेत, तरच आपली ब्लाउजची सरळ रेषेत शिलाई येणार आहे। तर दोघंही पार्ट मी चेक करून घेतले। त्याच्यानंतर जो काही बॅक पार्टचा मध्ये सेंटर काढून घेतला त्याच्यावरती बरोबर ठेवून आणि जी काही साइड फिटिंग आहे तर त्या बाजूला मी अशा पद्धतीने चेक करून घेत आहे। तर अशा पद्धतीने जो काही काखेमध्ये थोडाफार भाग कमी जास्त होत असेल तर आपल्याला जेवढं शिलाई मार्जिन आहे तेवढ्याच जागेवरती सरळ रेषेत कट करायचं आहे। अर्धा ते 1/2 इंच किंवा मग 1 इंचापर्यंत तुम्ही थोडंफार वरती जाऊ शकतात, परंतु जास्त जायचं नाही। त्याच्यानंतर आयपट्टी सोडून आणि मग जो बरोबर अशा पद्धतीने मध्ये सेंटर आहे त्याच्यावरती आयपट्टी बरोबर सोडून आणि हा काही पार्ट आहे तो चेक करायचा। तर अशा पद्धतीने सोडून चेक करून घेत आहे आणि त्याच्यानंतर मग जो बॅक पार्ट आहे तो जो काही एक्स्ट्रा वाटत आहे तर खडूने मी तो सर्वात आधी अशा पद्धतीने आखून घेतला आणि मग तो आपल्याला कट करून घ्यायचा। बघू शकतात मुंड्यामध्ये मी जेवढं का शिलाई मार्जिन आहे त्याच्या पुढे अर्धा ते 1/2 इंच इतकं एक्स्ट्रा घेतलेलं आहे आणि तेवढाच भाग मी कट करून घेत आहे। एक्स्ट्राचे धागे वगैरे कट केले। अशा पद्धतीने आपण ह्या गोष्टी चेक करायच्या आहेत, म्हणजे काखेतील भाग खालीवरती होणार नाही आणि प्रॉपर अशी ब्लाउजला सरळ रेषेत फिटिंग येणार आहे। त्याच्यानंतर मग जो काही आपल्याला शोल्डर जोडायचा आहे तर अशा पद्धतीने गळ्याकडचे भाग अगदी परफेक्ट बरोबर ठेवून घ्यायचे आहेत, मागे पुढे होता कामा नये ही काळजी घेत आपल्याला दोघंही बाजूंचे शोल्डर हे जोडून घ्यायचे आहेत। शोल्डर जोडून झाल्यानंतर सुद्धा आपल्याला शोल्डर सरळ रेषेत कट करायचं आहे। आपण कितीही परफेक्ट कटिंग करतो परंतु ते कपडा स्ट्रेचेबल असतात म्हणून कमी जास्त होतात। शोल्डर कटिंग करत असताना ह्याच पद्धतीने जास्त खाली जायचं नाही, तर 2-2.5 इंचापर्यंत आपल्याला एवढाच भाग कट करायचा आहे। तर सर्वात आधी मी शिलाई करून घेतली आणि मग तो कपडा कट केला, जेणेकरून कपडा हा मागे पुढे होणार नाही। दुसऱ्या बाजूला सुद्धा सेम त्याच पद्धतीने तर बघू शकतात तर 2-2.5 इंच याच्या पुढे मी खाली येत नाही आणि एवढाच भाग आपल्याला कट करायचा आहे। अशा पद्धतीने कट केला तर आपण जेव्हा का बाही जोडतो तेव्हा आपल्याला खेचल्यासारखं होणार नाही, म्हणून जास्त शोल्डर मुंड्यामध्ये कट करायचं नाही। तर बॅक पार्टचे आणि फ्रंट साइड सर्व पार्ट चेक केले। त्याच्यानंतर मग बाही जोडायच्या आधी आपल्याला अशा पद्धतीने परफेक्ट पकडायच्या आहेत आणि त्याच्यानंतर मग इथं जो काही आपल्याला थोडाफार भाग कमी जास्त वाटत असेल तर जेवढं शिलाई मार्जिन आहे त्याच्या अर्धा-1/2 इंच थोडं पुढे घ्यायचं आणि तेवढेच पार्ट आपल्याला कट करायचे। दोघंही बाह्या मी सेम जोडायच्या आधी ह्या पद्धतीने चेक करून घेत आहे। शोल्डर चेक करणं, बाह्या चेक करणं, साइड फिटिंग चेक करणं ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत, जेणेकरून आपले जे काही फिटिंगचे प्रॉब्लेम येतात ते अजिबातच येणार नाही। त्याच्यानंतर बाह्याचा आपल्याला मध्ये सेंटर काढून घ्यायचा आहे आणि दोघंही बाह्या सेम ह्याच पद्धतीने मी मध्ये सेंटर काढून आणि आपण जिथं शोल्डर जोडून घेतलेलं आहे
तर तिथं आपल्याला बरोबरच जो काही मध्य सेंटर आहे त्याच्यावरती ठेवायचं आहे। सर्वात आधी बाह्यांचे जे पुढचा भाग आहे त्यांना मी खुणा करून घेतल्या आणि बरोबर जो काही शोल्डरचा जॉईंट आहे त्याच्यावरती बाहीचा मध्य सेंटर ठेवून घेतला आणि तिथून मग बरोबर मी बाह्या जोडून घेत आहे। तर अशा पद्धतीने एकसारखं शिलाई मार्जिन पकडत दोघही बाजूंच्या बाह्या आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत आणि त्यांच्यावरती लगेचच आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने जर तुम्ही सर्व पार्ट चेक करून घेतले आणि बाह्या जोडून आणि सर्व पार्ट जोडून घेतले तर तुमची अगदी सरळ रेषेत शिलाई येईल आणि कोणताच पार्ट काखेतील भागे खाली वरती अजिबातच होणार नाही। म्हणजे ब्लाउजला प्रॉपर अशी फिनिशिंग येईल आणि प्रॉपर अशी फिटिंग होईल। त्याच्यानंतर दुसरी जी काही बाही आहे ती सुद्धा सेम त्याच पद्धतीने मी जोडून घेत आहे। मध्य सेंटर पासून जोडून घेतली। जर का थोडीफार पाव इंच कमी जास्त झाली तर आपण ते फिटिंग मध्ये ॲडजस्ट करतो। आपण कितीही बरोबर कटिंग केली तर थोडीफार पाव इंच कधी कधी कमी जास्त होते, तर हे प्रत्येकापासूनच होतं, असं नाही की कोणाकडून होतच नाही, तर कधी कधी थोडंफार असं होतच असतं। त्याच्यानंतर मग माझ्याकडे ओव्हरलॉकची मशीन नसल्यामुळे मी सर्वात आधी शिलाई करून घेतली ब्लाऊज पीसच्या वरच्या बाजूने आणि मग मी बरोबर अशा पद्धतीने फोल्ड करून आणि लगेचच त्याच्यावरती पाव इंचावरती शिलाई करून घेतली। तर बघू शकता तुम्ही अगदी प्रॉपर अशी काखेमधील भाग खालीवरती अजिबात झालेले नाहीत, अगदी परफेक्ट आलेले आहेत। तर दुसऱ्या बाजूला सुद्धा सेम त्याच पद्धतीने आपल्याला बरोबर अशा पद्धतीने पकडून घ्यायचे हे पार्ट आणि सर्वात आधी इथं शिलाई करून आणि मग आपल्याला बरोबर फोल्ड करून घ्यायचं आहे। तर मुंड्यातील जो काही शिलाईचा पार्ट आहे तो बाहीकडच्या बाजूला पुढच्या बाजूला घ्यायचा आहे। नंतर इथं सुद्धा वरच्या बाजूला शिलाई करून घेत आहे। तर कोणतीही साईज असली आणि कोणतंही माप असलं तर ह्याच पद्धतीने आपल्याला शिलाई करण्यासाठी सर्व पार्ट चेक करून घ्यायचे आणि मगच आपल्याला शोल्डर जोडायचं, साईड पार्ट जोडायचे आणि बाह्या जोडायच्या आहेत। तर तुमचा ब्लाऊज अजिबात कधीच बिघडणार नाही, अगदी प्रॉपर अशी ब्लाऊजला फिनिशिंग येईल आणि प्रॉपर अशी फिटिंग येईल। बघू शकतात काखेतील भाग कुठेही कमी जास्त झालेले नाहीत, अगदी छान असे समोरासमोर आलेले आहेत आणि अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा। माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील। आणि माझी ही ट्रिक तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि प्रत्येक ब्लाऊज कोणतीही साईज असू द्या याच पद्धतीने आपल्याला ब्लाऊज शिलाई करायचा आहे आणि सर्व जी काही फिटिंगची मापं टाकून फायनली माझा ब्लाऊज अशा पद्धतीने रेडी झालेला आहे। तर बघू शकतात परफेक्ट ब्लाऊज अगदी खूप छान पद्धतीने शिलाई करून पूर्ण झालेला आहे आणि अगदी सरळ रेषेत ब्लाऊजची फिटिंग आणि शिलाई आलेली आहे।